आणि प्रेमळ बाबा, तुझ्या नामाला मी महिमा देत आहोत, गौरव देत आहोत. आणि जवळपास 9व्या महिन्याच्या शेवटच्या पर्वात आम्ही आलेलो असताना मागील 13 एप्रिलपासून ऑनलाईनसाठी जी मदत केलेली आहेस, प्रत्येक वेळेस तुझं गौरव आणि तुझा महिमा आमच्याकडून करून घेतलेला आहेस. अनेकांना ह्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तू भाग घेण्यास प्रवृत्त केलंस. आनंदाने, स्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने आणि तुझ्या नामाला धन्यवाद देत त्यांनी यामध्ये भाग घेतला. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आम्ही आभार मानतो बाबा. त्यांचा उत्साह असाच टिकू दे. आणि ह्या नाताळाचा संदेश, नाताळाच्या शृंखलेचा हा 5वा संदेश आम्ही देत असताना तुझ्या नामाच्या स्फूर्तीने आम्हाला भरून टाक. जिद्दीने आम्ही हा संदेश द्यावा आणि सगळ्यांनी तो ग्रहण करावा अशी प्रत्येकाला तू शक्ती दे बाबा. कारण परमपिता जो आम्हा सर्वांचा गौरवी पिता आहे, या जगावर त्याने एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि तो पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचा जन्माचा उत्सव, त्याच्या जन्माचा आनंद, त्याच्या जन्माचा हर्ष आणि त्याच्या जन्माकडून मिळालेलं तारण आम्ही ग्रहण करत असताना दररोज कोट्यावधी लोक तुझ्याकडे येत आहेत, तुझ्या पुत्राला स्वीकारत आहेत. तारणारा म्हणून ते आपलं जीवन समर्पित करत आहेत आणि समर्पित करून आपल्याकडे ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांना आकर्षित करत आहेत. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही ह्या नाताळाच्या अनेक शुभेच्छा प्रत्येकाला देत आहोत. आणि ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पेल चर्च, पास्टर मदन मोहन बत्तुल मंडळी, ग्रामीण भागातून येणारी मंडळी, शहरातून येणारी मंडळी आणि अनेक दुर्गम भागातून येणारी जी मंडळी आहे, अनेक अडचणी सहन करत दाविदाच्या काळात जसे खिंडीखोरे ओलांडून ते येत असत भक्तीसाठी, तेवढे कष्ट घेऊन नाही तरी अनेक प्रकारे अनेक अडचणी सहन करत ते या रविवारच्या प्रत्येक भक्तीला येतात. आणि बेचैन झालेली मनं हे चर्च उघडल्यानंतर जे उत्साहित झालेले आहेत. आणि हा प्रसंग तू आम्हाला पुन्हा दिलेला आहे, त्याबद्दल तुझे आम्ही उपकार मानतो. आम्ही कालचा जो संदेश वाचला ऐकला, त्यामध्ये जे आहे की नाताळाचा सण येतो, उत्सव मनामध्ये जागृत होतो आणि जेथे कोठे
दुरून जवळून परदेशातून आपापल्या घरी येतात, आपल्या नातलगांबरोबर हा सण साजरा करतात, मन जुळतात आणि आनंदाचे झरे पुन्हा एकदा कुटुंबातून वाहत असतात, प्रीतीचे झरे वाहत असतात. आणि त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आणि ह्या नाताळाच्या संदेशाची 5वी शृंखला आम्ही गुंफत असताना नाताळाचा अर्थ वेगवेगळ्या तऱ्हेने कसा आहे, काय आहे नाताळ, ते ऐकत असताना आणि आत्मसात करत असताना तो कशा प्रकारे आम्ही लक्षपूर्वक त्या वचनांकडे केंद्रित होऊन आत्मसात करावा असतो होते बाबा. आणि हे आत्मसात केलेले संदेश हे नेहमीसाठी आमच्या वर्षभर आणि आयुष्यभर ऐकलेले संदेश ते अनुसरावेत अशी नम्र प्रार्थना करतो. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात देत आहोत बाबा. आणि प्रत्येक वेळेस तुला गौरव महिमा देत, तुझी कृपा काय आहे, तुझी दया काय आहे, तू आमच्यावर अथांग अशी प्रीती केली आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो बालक रूपाने दैहिक रूपाने या जगात आला आणि तुझं प्रकटीकरण त्याद्वारे तू आम्हाला दिलं, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. आणि तुझा एकुलता एक पुत्र जो आमचा तारणारा आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतुलनीय, अद्भुत, महनीय आणि सर्वोत्कृष्ट नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. We are really weaving the 5th beat of the series of Christmas messages. आणि नाताळाच्या मेसेजेसचा संदेशाचा आज 5वा संदेश आज आपण ऐकत आहोत. We are really weaving it for the glory of the Father and His only begotten Son, Lord Jesus Christ. आपण हे विणत आहोत, संदेश विणत आहोत का तर आपल्या परमपित्याच्या प्रभू येशूच्या गौरवासाठी. And as we are approaching the Christmas, only the 2020, the most difficult year ever had on the world, but you have really opened the gates of the churches, the doors of the churches for the worship to glorify thy name. आणि आपण परमेश्वर पित्याचे उपकार मानूया. 2020 हे वर्ष अतिशय कठीण असं गेलं, आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण कशा मधून गेलो, तरीही परमपित्याने त्याच्या मंदिराचे, चर्चेसचे द्वार उघडे केले. आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. And we are also praying that the coming days, the remaining days of 2020 and the advent of 2021 will have the bright future for the human beings and for the humanity and for thine glory. आणि आम्ही अशी शुभेच्छा आपल्याला देतो आणि परमपित्याजवळ प्रार्थना करतो की 2020 संपत आहे आणि 2021चं आगमन होत असताना तो आम्हाला एक भविष्य, उज्ज्वल असं भविष्य देव, प्रगतिशील असं भविष्य देव.
this message will be in the 2 videos, आणि हा संदेश 2 व्हिडिओज मध्ये आहे. and we really hope that as you have responded during the past almost 9 months, you will also continue to respond this time also and in future too. आणि जसा आपला प्रतिसाद आम्हाला 9 महिन्यापर्यंत मिळाला, याही वेळेस या संदेशाच्या वेळेसही आपला प्रतिसाद आम्हाला मिळत राहो आणि पुढे भविष्यातही मिळत राहो अशी आम्ही आपल्याकडे विनंती करतो. We wish you the best Christmas ever had in your life. आणि आजचा जो क्रिसमस आहे तो आपल्या जीवनाचा सगळ्यात उत्तम असा क्रिसमस, नाताळ असा असो अशी शुभेच्छा मी आपल्याला देतो. Christ blessed, येशू ख्रिस्तानी आशीर्वादित केलेला असा हा नाताळ जाओ. Christ centered, ख्रिस्त केंद्रित असा हा नाताळ असो. Christ inspired, ख्रिस्ताने प्रेरणा दिलेला असा हा नाताळ असो. healthy, आरोग्यदायी असो. with all your good wishes, be filled with the blessings of Lord Jesus Christ and God the Father. आणि सर्व आपल्या चांगल्या इच्छा आणि आकांक्षा आपल्याला आशीर्वादित परमपित्याकडून आणि प्रभू येशूकडून होवो. May you dedicate your life for the cause of humanity and for the cause of the work of Lord Jesus Christ. आणि आपण आपलं आयुष्य मानवतेकरिता आणि प्रभू येशूला गौरव मिळण्याकरिता समर्पित करू. No doubt all will be wearing good clothes, nice clothes. आणि मला मुळीच शंका नाही की आपण सर्वजण चांगले नवीन असे वस्त्र धारण केलेले असतील. You will have nice sweets, cakes, dishes for this occasion and for the entire week. आणि संपूर्ण आठवडाभर आणि आज देखील चांगला चांगला फराळ, गोड पदार्थ, केक्स आपण खात असू. And it is very good to have all these things in our lives. ही फार चांगली गोष्ट आहे की आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळत आहेत, आपण ह्या सर्व गोष्टीचा आनंद भोगत आहोत. But don't leave Lord Jesus Christ out of your life. पण एक गोष्ट विनंती आहे, एक गोष्टीची विनंती आहे की प्रभू येशूला आपल्या जीवनामधून बाहेर काढून टाकू नका. There should be no like crowded rooms and empty lives. असं असू नये की आपले जे खोल्या आहेत त्या आपले काही मित्रजण, आपली फॅमिली ह्यांच्यामुळे गजगज भरलेले असतील, पण आपले जीवन मात्र खोकळे, रिकामे असे असतील. Don't leave Lord Jesus Christ out of your life. आणि अशी विनंती आहे की प्रभू येशूला आपल्या जीवनाच्या बाहेर सोडून देऊ नका. Crowded rooms and lives filled with Lord Jesus Christ. आणि असं असलं पाहिजे की आपले खोल्याही आपल्या सर्व लोकांनी भरलेल्या असल्या पाहिजे आणि आपलं मन देखील प्रभू येशूने भरलेलं असलं पाहिजे. And we are concentrating on the St. Luke 2nd chapter 1 to 7 verses, and the main verse is Luke 2nd chapter and 7th verse. आपण आजच्या संदेशाच्या संदर्भातले वचन काढूया. आपण काढा माझ्यासोबत. लूककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि संदर्भातले वचन आहेत 1 ते 7. मेन वचन आहे, मुख्य वचन आहे 7वं वचन. The first scripture we have learnt as children at Christmas is Luke 2nd chapter and 7th verse. आणि आपण जेव्हा लहान होतो, आपण सर्वजण संडे स्कूलला गेलो, आपण सर्वजण लहान असताना प्रभू येशू बद्दल आपण एक वचन नेहमी ऐकलेलं आहे. लूककृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 7वं वचन मी वाचून दाखवते आपल्यासाठी. आणि ती म्हणजे मरिया, आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली. त्याला तिने बाळंत्याने गुंढाळून गव्हाणीत निजविले, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. Wrapped in swaddling clothes because they had no
room in the inn. काय आपण वचनामध्ये काय ऐकलं की तिला प्रथम पुत्र झाला, तिने त्या बाळाला म्हणजे बाळ प्रभू येशूला बाळंत्याने गुंडाळले आणि त्याला गव्हाणीत निजविले, कारण उतार शाळेमध्ये तिकडे कुठेच त्यांना मरिया योसेफाला जागा मुळीच मिळाली नाही. उतार शाळेत जागा नव्हती. They were going from one door to another door, one inn to another inn, and one guest house to another guest house, but with no opportunity to get any room in any of these places. आणि काय होती त्यावेळेसची परिस्थिती? मरिया आणि गर्भवती मरिया आणि योसेफची काय परिस्थिती होती की ते दारोदारी ते दार ठोकू लागले की आम्हाला जागा द्या, माझी बायको गर्भवती आहे. मग गेस्ट हाऊस मध्ये त्यांनी विचारपूस केली, उतार शाळेत विचारपूस केली, पण काय झालं की त्यांना एकही संधी मिळाली नाही की तिथे त्यांना जागा मिळेल. And at last someone took pity on them and said, I have a place, but that place is manger. पण काय झालं, एका माणसाने जेव्हा ते विचारपूस करू लागले आमच्यासाठी जागा आहे का, आम्हाला जागा द्या, एका माणसाला एक दया आली ह्यांच्यावर आणि त्याने काय केलं की गायच्या गोठ्यामध्ये त्यांना जागा दिली. In those days the enrollment of the taxes was after 14 years. आणि त्या काळी कसं होतं की तुमचा जो टॅक्स भरायचा काळ 14 वर्षाचा असा होता. Once in 14 years. 14 वर्षानंतर, दर 14 वर्षानंतर तुम्हाला तुमचा कर भरायचा, टॅक्स भरायचा असायचा त्या काळी. But Augustus and Herod quarreled, so a new tax was placed on the Jews, even though only 10 years had passed. आणि ऑगस्ट राजा आणि हेरोद राजा ह्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि त्या कारणाने काय झालं, 14 वर्षाच्या ऐवजी ते जे टॅक्सेस आहेत दर 14 वर्षाच्या ऐवजी अलीकडेच आले. 10 वर्षामध्येच त्यांना ते टॅक्स भरावे लागले आणि कर भरण्याचा एक नवीन नियम यहुदी लोकांवर लागू झाला. Each one had to return to his family, a tribal family home, or to their native place. आणि मग कसा भरावा लागला त्यांना, तो कर कसा भरायचा होता की प्रत्येकाला आपल्या गावी जाऊन आपली नाव नोंदणी करायची होती. The inns were crowded, the inns were full. आणि तिथे मग सगळेजण आपापल्या गावी निघाले आणि त्या गावी ज्या गावी ते निघाले, आपण इथे बेथलहेम बघूया. बेथलहेमामध्ये सर्व उतार शाळा गजून लोकांनी भरून गेलेल्या होत्या. So Mary and Joseph, who had traveled 80 miles, were sent to a manger. आणि 80 मैल मरिया आणि योसेफ यांचा प्रवास झालेला होता. उतार शाळेत जागा नव्हत्या, दारोदारी त्यांनी विचारपूस केली, पण जागा कुठे मिळाली? एका गायीच्या गोठ्यामध्ये. God had been working out his purpose and plans. आणि असं आपल्याला वाटेल की हे काय आहे, एवढ्या जगाचा मोठा राजा आणि गायीचा गोठा, पण असं नाही. तर ह्या मागे काय होतं की परमपित्याची योजना होती. परमपित्याची योजना इथे काम करत होती. Augustus and the divine emperor carried out God's plans without any idea that they were fulfilling Old Testament prophecy. ऑगस्ट राजा आणि हेरोद राजा ह्यांच्यामध्ये भांडणं आणि काय काय जे हे होत होतं त्यांना बिलकुलच आयडिया नव्हती. या दोघा राजांना बिलकुलच आयडिया नव्हती की आम्ही परमेश्वर देवाने जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत, तो प्लॅन ऍक्शन मध्ये येत आहे याची त्यांना बिलकुल आयडिया नव्हती. आणि ज्या भविष्यवाण्या जुन्या करारात झाल्या होत्या त्या भविष्यवाण्या त्यांना आयडिया नसून न कळत त्या पूर्ण होऊ लागल्या होत्या. God had worked out the time. आणि आपण इथे काय बघतो मग की परमेश्वर देवाने
टाइमचा पण विचार केला, एक परफेक्ट टाइम तो होता प्रभू येशूच्या जन्माचा. place, प्रभू येशूच्या जन्माची ती जागा पण नियोजित परमेश्वर पित्याने केली होती. and circumstances of the birth of Lord Jesus Christ. आणि एवढंच नव्हे तर प्रभू येशू कोणत्या परिस्थितीत जन्मणार आहे हे देखील परमपित्याच्या प्लॅन नुसार, योजनेनुसार, नियोजित केलेल्यानुसार सर्व काही होऊ लागलं. Repeating again the verse, Luke 2nd chapter and 7th verse, there was no rooms for them in the inn. परत एकदा मी 7वं वचन आपल्यासाठी वाचू इच्छितो. ती ओळ मी वाचू इच्छितो. कारण त्यास म्हणजे गर्भवती कुमारी गर्भवती मरिया आणि योसेफ, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. The people who were assembled for the enrollment of paying their taxes were living in crowded rooms. आणि ज्यांना कर भरायचा होता ते आपल्या गावी आले आणि कुठे राहू लागले तर ते उतार शाळेमध्ये राहू लागले, जिथे त्यांना जागा मिळाली तिथे. The rooms were crowded. आणि मग म्हणजे काय की सर्व तिथल्या ज्या रूम्स होत्या, खोल्या होत्या, त्या लोकांनी गजबजून गेल्या. But their lives were empty without Lord Jesus Christ. पण मात्र काय त्यांचे जे जीवन होतं, त्यांचं जीवन प्रभू येशू विना रिकामं होतं, खोकळं होतं. Crowded rooms but empty lives. गजबजून गेलेल्या होत्या, खचाखच भरलेल्या खोल्या, पण आयुष्य मात्र, जीवन मात्र रिकामं, खोकळं. As we are thinking of Christmas 2020, are our lives like that? आणि 2020 चा नाताळ जेव्हा आपण साजरा करत आहोत, आपण बघत आहोत, एक गोष्ट आपण विचार करूया की काय आपलं आयुष्य प्रभू येशू विना आहे काय? म्हणजे आहे तर आपलं आयुष्य खोकळं आहे. Are our rooms crowded with Christ, Lord Jesus Christ, without our lives? आणि आपल्या खोल्या गजबजलेल्या आहेत आणि आपले मग जीवन रिकामे आहेत का प्रभू येशूने भरलेले आहेत? याचा आपण विचार करूया आजच्या नाताळाच्या दिवशी. Don't keep your lives empty. आणि माझी अशी आपल्याला सजेशन आहे, अशी सल्ला आहे की आपण प्रभू येशू आपल्या जीवनातून काढून टाकू नका आणि आपलं जीवन रिकामं, खोकळं ठेवू नका. Let's look at how we can suffer from this syndrome or this dreaded weakness with no Lord Jesus Christ in our lives. आणि आपण आपले खोल्या गजबजल्या आणि जीवन खोकळं आहे जे संक्रमण आहे याच्यापासून आपण स्वतःला दूर कसं ठेवू शकतो हे आपण बघूया. Though we are rich, जरी आपण श्रीमंत असलो, though we are wealthy, जरी आपल्याकडे श्रीमंती आहे, though we have scores of houses, जरी आपल्याकडे पुष्कळ अशी घरं आहेत, though we have hectares and acres of farms, आणि जरी आपल्याकडे एकर शेती आहे, though we have a beautiful job, जरी आपल्याकडे सुंदर अशी नोकरी आहे, though we have hefty bank balance, आणि जरी आपल्याकडे भक्कम असा बँक बॅलन्स आहे, but if our lives are without Lord Jesus Christ, there is no meaning for this Christmas 2020. पण एवढं सगळं असून पण आपल्या जीवनामध्ये जर प्रभू येशू नाहीयेत तर नक्कीच ही गोष्ट तर लिहूनच घ्या आपण, प्रभू येशू विना आपलं लाईफ खोकळं आहे, आपलं जीवन खोकळं आहे, रिकामं, एकदम रिकामं आहे. And here also today we are thinking of 4 beautiful points, 4 deep thinking points when these crowded rooms and empty lives occur.
आणि आज आपण 4 मुद्द्यांवर विचार करणार आहोत या संदेशामध्ये, की आपल्या जीवनामध्ये खोल्या तर गजबजलेल्या आहेत, नक्की चांगली गोष्ट आहे, पण एवढा असूनही आपल्या जीवनामध्ये रिकामपण, खोकळंपण केव्हा असू शकतं. And coming to the first point with the title named This Occurs. What occurs? This means crowded rooms and empty lives occur if we fail to recognize the Christ of Christmas. आपल्या जीवनामध्ये पहिला मुद्दा आपण बघूया, त्याचं असं शीर्षक आहे, आपल्या जीवनामध्ये खोल्या गजबजून भरलेल्या, पण त्यामध्ये आपलं जीवन रिकाम, खोकळं असं केव्हा असू शकतं? असं तेव्हाच असू शकतं जेव्हा नाताळाच्या ख्रिस्ताला आपण ओळखलं नसेल. And here we are again reading the two verses of Luke's 2nd chapter, what the angel had announced. आणि लूक कृत शुभवर्तमान 2रा अध्याय याचे आपण 2 वचन वाचूया. एंजल्सने, देवदूतांनी तिथे काय म्हटलेलं आहे? And the angel said unto them, Fear not, for behold, I bring you good tidings of great joy, which shall be to all people. For unto you is born this day in the city of David a Savior, which is Christ the Lord. वाचते मी आपल्यासाठी लूककृत शुभवर्तमान 2रा अध्याय 10 आणि 11वं वचन. तेव्हा देवदूत त्यास म्हणाले, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. 11वं वचन, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. Joy of great tidings, good tidings. आणि किती मोठं शुभवर्तमान आहे, शुभवर्तमानाचा आनंद किती मोठा आहे, किती मोठी गुड न्यूज देवदूतांनी त्या मेंढपाळांना दिलेली आहे. No one ever has learned this like the good news of this type till now. आणि कोणालाही एवढी चांगली गुड न्यूज, एवढं सुंदर असं शुभवर्तमान आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही. What was that good news? ती गुड न्यूज, ते शुभवर्तमान काय आहे? That Jesus is the Savior of this world. काय आहे? तर प्रभू येशू या संपूर्ण जगाचा एकमेव खरा तारणारा आहे. Jesus is the Lord of this world. प्रभू येशू या संपूर्ण जगाचा प्रभू आहे. And Jesus is the Christ of this world. आणि प्रभू येशू या संपूर्ण जगाचा ख्रिस्त आहे. But most of them did not recognize or acknowledged him, the meaning of the good tidings of angel. आणि काय झालं, देवदूतांनी स्वर्गातून येऊन हे शुभ वर्तमान, गुड न्यूज प्रत्येकाला दिली, तरी काय झालं, पुष्कळ लोकांनी ते शुभ वर्तमान स्वीकारलं नाही, त्या शुभ वर्तमान समजले नाही. Still the condition is not that different from that first Christmas of before 2020. आणि 2020 च्या आधीचे जे क्रिसमस होते त्यावेळेसची परिस्थिती, कंडिशन आणि आजची काही वेगळी नाहीये. Still people want Lord Jesus Christ out of their working place. आज देखील लोकांना प्रभू येशू त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणात नकोय. Out of the public places. त्यांना प्रभू येशू सार्वजनिक स्थानी ठिकाणी नकोय. Out of their schools and colleges and universities. त्यांना प्रभू येशू शाळेमध्ये नकोयत, विद्यापीठामध्ये नकोयत आणि कॉलेजेस मध्ये, विद्यालयातही नकोयत. Out of social functions. आणि त्यांना प्रभू येशू सोशल फंक्शन्स मध्येही, सामाजिक फंक्शन्स मध्येही नकोय. And that's why out of their lives. आणि नक्कीच मग या सर्व गोष्टीत नकोयच म्हणजे काय, त्यांना प्रभू येशू त्यांच्या जीवनातही नको आहे.
we need to follow Christ in all we do in our life. एक गोष्ट मला सांगू द्या, आपल्याला प्रभू येशूला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलो करायचं आहे आपल्या जीवनामध्ये. The faithful lives of we people, the faithful people, those who believe in Lord Jesus Christ will bring and attract others to Him. आपल्यासारखे लोक, जे आपण देवाचे लेकर आहोत, जे आपण विश्वासणारे स्वतःला म्हणतो, आपण जे विश्वासणारे आहोत, आपल्या चालण्या, बोलण्या, वागण्याने, आपल्या विचार करण्याने जे ख्रिस्तापासून दूर आहेत, जे ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत, त्यांना आपण आपल्या ह्या सर्व कृतीद्वारे ख्रिस्ताकडे केंद्रित करू शकतो, आकर्षित करू शकतो. We have to do that. आणि आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे. And that is Christmas. आणि तोच नाताळ आहे. And that is Christmas of 2020, bringing you hope of the salvation and the services you have to do for the glory of Lord Jesus Christ and God the Father. आणि हाच आहे नाताळ 2020 चा, जो आपल्याला ख्रिस्ताकडे आणतो आणि आपल्या परमपित्याच्या सेवेमध्ये आपल्याला विलीन करतो. Here, coming to the second point, दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. crowded rooms and empty lives गजबजलेल्या खोल्या पण आयुष्य, जीवन मात्र खोकळं रिकामं occur if there is no worship of Lord Jesus Christ. असं केव्हा होतं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्या मनामध्ये भक्तिभाव नसतो, भक्ती नसते. We see that Maggie means wise men emphasizes the meaning of worship. आणि इथे ह्या प्रभू येशूच्या गोष्टीमध्ये आपण मागी लोकांचा उल्लेख नक्कीच ऐकलेला असेल, ज्याला इंग्लिशमध्ये वाईज मेन म्हणतात. त्यांनी भक्ती कशी केली पाहिजे यावर भर दिलेला आहे. Jerusalem was the capital of the Jewish people. यरुशलेम जे होतं यहुदी लोकांचं मुख्य कॅपिटल होतं. And the center of the religious hope of the world. आणि संपूर्ण जगाचं आध्यात्मिक केंद्रस्थान ते आहे किंवा होतं. A short time before the birth of Lord Jesus Christ, आणि ख्रिस्त जन्माच्या थोडा काळ आधी पूर्वी some Magi काही मागी लोक whose names and numbers we are not mentioned in the Bible, ज्यांची संख्या किती होती, मागी लोक किती होते आणि त्या मागी लोकांचं नाव काय होतं, वाईस मेन ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, त्याचा उल्लेख आपल्या बायबलमध्ये, शास्त्रामध्ये केलेला नाहीये. started from their homes long before from the east. मग त्याने काय केलं की आपल्या घरून प्रभू येशूला भेटण्यासाठी त्यांचं घर कुठे होतं, पूर्वीकडे. पूर्वीकडून प्रभू येशूला भेटण्यासाठी प्रभू येशूच्या जन्माच्या जस्ट काही काळ आधीपासूनच त्यांनी प्रवास सुरू केला. They journeyed toward Jerusalem for long period. आणि कुठे ते त्यांनी प्रवास कुठे त्यांचा वळवला, तर यरुशलेमाकडे वळवला. Who was their guide? The star was their guide. आता त्यांना रस्ता कसा माहित झाला? त्या काळी तर आपल्यासारखे GPS नव्हतं न, त्यावेळेस मॅप्स होते. तर त्यांना गाईड कोणी केलं, त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? तर तो प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेसचा तारा होता. त्या ताऱ्याने He guided them to Jerusalem. आणि त्या ताऱ्याने त्यांना मार्ग दाखवला प्रभू येशूच्या जन्म ठिकाणाचा. And here we see upon reaching Jerusalem they asked, आणि जेव्हा हे मागी लोक वाईसमॅन यरुशलेमामध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी काय विचारलं? where is that is born King of the Jews?
जो यहुद्यांचा राजा आहे तो कोठे आहे, त्याचा जन्म कोठे झालेला आहे. Their question uh, felt like bombshell on the capital of Jews. आणि मग त्यांचा हा प्रश्न होता की यहुद्यांचा राजा जो जन्मलेला आहे तो कोठे आहे, असा जो त्यांचा प्रश्न होता. त्यांच्या प्रश्नाने काय झालं की एवढा मोठा बॉम्ब यरुशलेमामध्ये पडला, यरुशलेमामध्ये पेट घेतली. And soon all the Jerusalem was aflame with excitement. आणि मग ही पेट घेतल्याने काय झालं, संपूर्ण यरुशलेम खूप एक्साइटेड झालं की हा राजा कोण आहे. त्यांना खूप आनंद झाला, त्यांना खूप काय आपण म्हणू शकतो, ते खूप उत्सुक झाले की हा राजा कोण आहे जो जन्मलेला आहे. And this Herod, he demanded the chief priest and scribes to answer the question of Magi. आणि मग हेरोद राजा जो होता त्यांनी काय केलं, यहुद्यांचा जो प्रश्न होता ना की राजा यहुद्यांचा मागी लोकांचा जो प्रश्न होता की यहुद्यांचा राजा कुठे जन्मलेला आहे, हेरोद राजाला फार जळफळाट झाला. त्याला वाटायचं मीच राजा आहे, मीच सर्व आहे. आणि राजा नाव ऐकून त्याने काय केलं, त्याच्या राज्यातले मुख्य याजक आणि जे पूजा पाठ करतात ते सर्व मुख्य याजक लोकांकडून त्याने त्याचं उत्तर मागितलं. And their reply was in Bethlehem of Judea. आणि त्यांनी काय उत्तर दिलं, त्याच्या राज्याच्या मुख्य याजकांनी काय उत्तर दिलं त्याला, बेथलेहेम, प्रभू येशूच्या जन्माबद्दलचं, ज्या यहुद्यांचा राजा बेथलेहेमामध्ये, यहुदाच्या बेथलेहेमामध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. In previous sermons also we have learnt about the speciality of Jews, that they give more importance to worship. आणि आपण आपल्या काही संदेशामध्ये पण यहुद्यांबद्दल शिकलेलो आहेत. काय शिकलेलो आहे की भक्तीला ते जास्त महत्व देतात. They really give prime importance to the worship. सर्वोच्च महत्व ते भक्तीला देतात यहुदी लोक. And the Magi actually came to to worship Lord Jesus Christ the baby. आणि बाळ येशू ख्रिस्त ह्याला भक्ती करण्यासाठीच तर हे जे वाईस मॅन मागी लोक आलेले होते. They did worship the baby Lord Jesus Christ in 3 ways. आणि ह्या मागी लोकांनी, वाईस मॅननी प्रभू येशूची भक्ती 3 वेज मध्ये, 3 टाइप्स मध्ये केली. They worshipped Lord Jesus Christ in person. 3 प्रकारे कशी त्यांनी भक्ती केली. पहिला प्रकार की त्यांनी व्यक्तिगतरित्या, पर्सनली व्यक्तिगतरित्या प्रभू येशूची भक्ती केली. They worship Lord Jesus Christ with purses, with very valuable things. आणि दुसऱ्या प्रकारे कशी भक्ती केली त्यांनी प्रभू येशूची, तर त्यांनी प्रभू येशूला अर्पणे भेट दिली. They did not come empty handed. ते रिकाम्या हाताने प्रभू येशूकडे भक्ती करायला आले नाही. But they gave valuable things, worshipping him in their own prime ways, according to their teaching, the teaching of the Jews. आणि यहुद्यांचं जे शिक्षण होतं की तुम्ही भक्ती केली पाहिजे, त्याच प्रकारे त्यांनी भक्तीला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभू येशूची भेट अर्पणे देऊन प्रभू येशूची भक्ती केली. हा दुसरा प्रकार. And third and last thing is that they worshipped Lord Jesus Christ with a purpose. आणि तिसऱ्या प्रकारे मागी लोकांनी किंवा वाईस मॅनने प्रभू येशूची भक्ती कशी केली, तर त्यांनी प्रभू येशूची एका ध्येयाने, पर्पजने भक्ती केली. They had aim that we want to worship to change our lives, and spread his birth, the joy of the birth.
त्यांना त्यांचं एक ध्येय होतं की आम्ही बेथलेहमामध्ये जाऊ, तिथे प्रभू येशूला पाहू आणि त्याची भक्ती करू, हे त्यांच्या मनामध्ये ध्येय होतं. आणि ह्या ध्येयाने ते आले आणि प्रभू येशूची भक्ती केली आणि प्रभू येशू बद्दलची जी वार्ता आहे ती त्यांनी सांगितली. We have crowded rooms and empty lives when we fail to worship Lord Jesus Christ. आणि ह्या मुद्द्यामध्ये आपण काय शिकलो की आपल्या जीवनामध्ये गजबजून भरलेल्या खोल्या आहेत, पण आपलं आयुष्य, आपलं जीवन खोकळं आहे, रिकामं आहे. केव्हा? तेव्हा जेव्हा आपण प्रभू येशू ची भक्ती करत नाही. And if we don't understand this thing, then there is no meaning to our celebration of Christmas. आणि जर आपण प्रभू येशूची भक्ती केली पाहिजे ही गोष्ट आपण समजत नाही तर आपल्या नाताळाला काहीच अर्थ नाहीये. And if we understand the meaning of Lord Jesus Christ, the birth of Lord Jesus Christ of 2020, and then that is Christmas. जर आपण प्रभू येशूचा अर्थ, प्रभू येशू कशासाठी आले आणि प्रभू येशू बद्दलच्या ह्या सर्व गोष्टी, त्याची भक्ती करणं, हे जर आपण समजलो तर नक्कीच आपला 2020 हा नाताळ आपण सेलिब्रेट करत आहोत, साजरा करत आहोत. There will be meaning to our life when we celebrate with Lord Jesus Christ in your life, in your heart, accepting Him as your personal Savior, and that is the meaning of Christmas 2020. जर आपण प्रभू येशूची मनापासून भक्ती करत आहोत, तोच माझा एकमेव वैयक्तिक तारणार आहे असं प्रभू येशूला स्वीकारत आहोत आणि ह्या सर्व गोष्टी आतापर्यंत ज्या आपण ऐकल्या या समजत आहोत, तर आपल्या नाताळ साजरा करायला आणि आपल्या जीवनाला अर्थ आहे, नसता नाही. Third point is that तिसरा मुद्दा आजच्या संदेशाचा, crowded rooms and empty lives. गजबजून गेलेल्या, भरभरून असलेल्या लोकांनी भरभरून असलेल्या खोल्या, पण आपलं जीवन, आपलं आयुष्य मात्र रिकामं, खोकळं केव्हा असतं? Occur if we have no time for Lord Jesus Christ. केव्हा असतं? तेव्हा जेव्हा आपल्याला प्रभू येशूसाठी वेळ नसतो. Because many a times when we ask people, have you prayed, have you read the Bible, have you read the verses, have you meditated upon His name, they say we have no time. जेव्हा जेव्हा मी लोकांना विचारतो, काय तुम्ही प्रार्थना केली, काय तुम्ही शास्त्रवचन वाचलं, काय तुम्ही त्याची भक्ती केली, काय तुम्ही मनन चिंतन केलं त्याच्या नावाबद्दल, तर लोकांकडून मला असं उत्तर येतं की आमच्याकडे प्रभू येशूसाठी आमच्याकडे वेळ नाहीये सर्व करायला. They say that we are so busy. ते म्हणतात की आम्ही फार बिझी आहोत, व्यस्त आहोत. There is no time for Him in our world. म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनी जगामध्ये प्रभू येशूसाठी आपल्याला वेळ नाहीये. There is no time for Him in our lives. प्रभू येशूसाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेळ नाहीये. There is no time for Lord Jesus Christ in our families, in our houses. प्रभू येशूसाठी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये आपल्याला वेळ नाहीये. Will you want to give time for Lord Jesus Christ from this Christmas 2020? एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्याला प्रभू येशूसाठी 2020 नाताळापासून प्रभू येशूसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे काय? If you have been doing this, that is well and good. आणि जर आपण प्रभू येशूसाठी आपला वेळ देत आहात, खर्च करत आहात, तर नक्की ही फार उत्तम गोष्ट Your आहे. life is a blessed life. जर आपण असं करत आहात तर आपलं जीवन आशीर्वादित आहे. And if you are not doing, then this is the time. This is the time of Christmas 2020 to begin your life in the right direction. आणि जर आतापर्यंत आपण केलेलं नसू, काही आपण करत नसू, तर ही एक सगळ्यात उत्तम वेळ आहे, बेस्ट वेळ आहे या सर्व गोष्टींची सुरुवात करण्यासाठी. There is beautiful opportunity to you to use your life
in the best possible manner for Lord Jesus Christ. आपल्याला ही एक उत्तम अशी संधी आहे प्रभू येशूसाठी आपलं जीवन वेचण्याची, त्याला आपलं वेळ देण्याची, त्याच्या संगती वेळ घालवण्याची. Our life consists of 3 volumes or three stages. आपलं जीवन 3 स्टेजेस मध्ये असतं. Past, present and the future. कोणत्या स्टेजेस आहेत त्या? तर पास्ट भूतकाळ, प्रेझेंट वर्तमान काळ आणि फ्युचर भविष्य काळ. Our past life was like crowded rooms without Lord Jesus Christ. आणि आपलं भूतकाळ कसं होतं की गजबजून भरलेल्या खोल्या होत्या, पण त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू नव्हते. And if you and me want the present and future, please look at the Bible verse. आणि जर आपल्याला आपलं वर्तमान आणि भविष्य काळ आपलं चांगलं पाहिजे असेल तर आपण शास्त्र भागाकडे बघूया. And look 2 Corinthians 6 chapter and 2nd verse. आपण काढूया या शास्त्र भाग नक्की वाचूया. आपण काढूया करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि 2रं वचन. Now is accepted time and now is the day of salvation. करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय 6वा अध्याय आणि 2रं वचन वाचते मी. कारण तो म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकेल व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच प्रसाद समय, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. Now is the accepted time. आणि तो टाइम आपण ह्या मुद्द्यामध्ये टाइम बद्दल बघतोय. प्रभू येशूला आपण वेळ कसा देऊ हे बघतोय. केव्हा प्रभू येशूला टाइम द्यायचा, तर तो टाइम आत्ताच आहे, सध्याचा Now आहे. is the accepted time. Just listen to this, the word now. आपण ह्या शब्दाकडे चांगलं लक्ष द्या. आत्ता, नाव, वर्तमानाचा टाइम हा फार इम्पॉर्टंट शब्द आहे. And now is the day of salvation. आणि उद्धाराचा दिवस कोणता आहे, प्रसादाचा दिवस कोणता आहे, तो पण आजच आहे. Now, atta, this moment. नाव आत्ताच, हाच, वर्तमानच. And if you really understand this, and that is Christmas of 2020. आणि ही गोष्ट जर आपण आता चांगल्या रीतीने समजून घेतली तर हा खरा 2020 चा आपला नाताळ आहे. And the same meaning has been uttered by great God servant Emerson. इमर्सन नावाचे परमेश्वर पित्याचे एक महान सेवक हेही असंच म्हणतात. What he says? काय ते म्हणतात? This time, like all times, is a very good one. सर्व वेळेंसारखाच हा वेळ देखील चांगलाच आहे. If we know that what to do with it. आणि आपल्याला जर ठाऊक आहे की ह्या वेळेमध्ये आपण काय करू शकतो And what to do it, how to use this time. आणि ह्या वेळेचा उपयोग कसा करू शकतो. Then he advises, follow Lord Jesus Christ. मग त्यांचा असा सल्ला आपल्याला आहे की प्रभू येशूला फॉलो करा, प्रभू येशू मागे जा. And he doesn't say that collect. You have to carry on your worldly responsibilities, your family responsibilities, your jobs, your business and everything. But the most important after doing all these things or doing with these things, you have to follow Lord Jesus Christ. जेव्हा हा परमेश्वराचा सेवक म्हणतोय की तुम्हाला फॉलो करायचं आहे प्रभू येशूला, प्रभू येशूचं अनुसरण करायचं आहे, त्याचा अर्थ असा नाही की आपले काम धंदे, काम काज, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व निसटून टाका, झटकून टाका आणि फक्त प्रभू येशूलाच फॉलो करा, अनुसरण करा. त्याचा अर्थ असा नाहीये. या सर्व गोष्टींसोबत आपल्याला प्रभू येशूला अनुसरायचं आहे,
प्रभू येशूला फॉलो करायचं आहे. You have to give top preference to the service of Lord Jesus Christ, the following of Lord Jesus, to follow Lord Jesus Christ, and in whatever way you have to give the time or the gifts or the money or whatever you can to Lord Jesus Christ. आणि आपल्याला आपल्या जीवनातला सर्वोत्तम प्रभू येशूला द्यायचा आहे. कधी ते आपल्या सर्व्हिसच्या रूपामध्ये असू शकतं, तर कधी ते आपण पैसा अडका देऊ शकतो, तर कधी आपली सेवा देऊ शकतो, तर कधी काही देऊ शकतो. And fourth and last point of this sermon is आजच्या संदेशाचा चौथा आणि शेवटचा मुद्दा, crowded rooms and empty lives गजबजलेल्या खोल्या आणि आयुष्य खुकळं occur if we have no gifts for Lord Jesus Christ. असं केव्हा होतं, जेव्हा आपल्याला प्रभू येशूला देण्यासाठी काही अर्पण नसतात, काही गिफ्ट्स नसतात, काही दानं नसतात. And Matthew 2nd chapter and 11th verse, मत्तई कृत शुभवर्तमान 2nd chapter मत्तई कृत शुभवर्तमान 2रा अध्याय and 11th verse, आणि 11वं वचन. 2nd chapter and 11th verse. मत्तई कृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 11वं वचन. Yes, मी please वाचते. read. Yes. मी वाचते तोपर्यंत. घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. And because they really gifted him with the costly things, आणि प्रभू येशूला ह्या मागी लोकांनी फार महागाचे असे गिफ्ट्स दिले, दान दिली. and those days those gifts were very costly, and they brought Maggie brought those things while coming to Jerusalem. सोनं, ऊद आणि गंधरस हे फार महागाचे अर्पण आहेत, आणि हे महागाचे अर्पण या मागी लोकांनी प्रभू येशूसाठी And आणले. 11th verse I will read for you. 11वं वचन वाचूया. And when they were come into the house, they saw the young child with Mary his mother, and fell down and worshipped him. And when they had opened their treasures, they presented unto him gifts, gold, frankincense, and myrrh. So all these gifts were very costly. आणि हे सर्व आता जे आपण वाचलेलं आहे, सोनं, ऊद आणि गंधरस, त्या काळी किंवा आज पण आपण बघूया, माहित आहे आपल्याला फार असे महाग असे अर्पण आहेत, गिफ्ट्स आहेत. God wants to be worshipped with our gifts. आणि परमेश्वर देवाला काय पाहिजे असतं, परमेश्वराला काय पाहिजे असतं की आपण त्याची भक्ती त्याला अर्पण देऊन केली पाहिजे. God has given many talents to many people. परमेश्वराने फार टॅलेंट्स, पुष्कळ असे टॅलेंट्स पुष्कळ लोकांना दिलेले आहेत. Some have the singing talents. जसं की काही जणांना गायचं दान आहे. Some have playing the instruments for God in the church. काही जणांना वाद्य चर्च मध्ये, मंदिरामध्ये वाजवण्याचं दान आहे. Many have the talents of preaching. काही जणांना परमेश्वराचं वचन सांगण्याचं Many दान आहे. have talents for giving alms to the poor people. काही जणांना गरीब लोकांना दान धर्म करायचं दान In आहे. spite of these things, if you recognize that God has given you one talent or more, are you really knowing those talents and giving back those talents to Lord Jesus Christ for His glory? आणि आपल्याला हे दानाने परमेश्वराने परिपूर्ण केलेलं आहे हे जाणून आपण ह्या दानांचा उपयोग करत आहोत काय, ही गोष्ट आपण विचार करूया.
Are you pondering upon them to give your gifts to Lord Jesus Christ? काय आपण इथे आपले लक्ष देत आहोत का की आपण आपले टॅलेंट्स प्रभू येशूसाठी यूज करत आहोत काय? We can easily live empty lives by crowding our rooms with anything other than Lord Jesus Christ. आपण आपले जीवन खोकळे करू शकतो, रिकामे ठेवू शकतो. कसं काय? आपल्या जीवनामध्ये जे खोल्या आहेत त्या खोल्यांना खूप गजबजून आपण भरू शकतो सर्व गोष्टीद्वारे प्रभू येशू व्यतिरिक्त. But if we are really realizing that the best thing to give Lord Jesus Christ is our lives. पण जर आपण ही गोष्ट जाणला की मी माझ्या आयुष्यामध्ये प्रभू येशूला काय देऊ शकतो, तर माझं वेळ, माझं जीवन त्याला देऊ शकतो, अर्पणे देऊ We शकतो. can keep the debris of sin out if we recognize the Christ of Christmas. आणि आपल्या डोक्यावर जे पापाचं ढीग आहे, जे ढिगार आहे, ते आपण बाजूला ठेवू शकतो, बाजूला फेकून टाकू शकतो जेव्हा नाताळाचा ख्रिस्त आपण समजलो आहे. We can worship Him, आपण ख्रिस्त प्रभू येशूची भक्ती करू शकतो. give time and gifts to Him in this Christmas of 2020. 2020 नाताळामध्ये आपण प्रभू येशूला आपला वेळ देऊ शकतो, आपले अर्पण देऊ शकतो. If we have recognized this, that we have to do this, and that is Christmas of 2020. या गोष्टी जर आपण समजल्या, आपण जाणून घेतल्या की या सर्व गोष्टी मला प्रभू येशू प्रित्यर्थ करायच्या आहेत, तर आपण खऱ्या अर्थाने 2020 नाताळ साजरा करत आहोत. And you have to meditate upon these four points in your life. हे 4 जे मुद्दे आपण आजच्या संदेशामध्ये ऐकलेले आहेत, ह्यावर आपण मनन चिंतन नक्कीच करूया. Don't neglect them. आणि ह्या संदेशाकडे, ह्या 4 मुद्द्यांकडे आपण मुळीच दुर्लक्ष करू But नका. improve your spiritual life for Lord Jesus Christ. तर आपले जे आध्यात्मिक जीवन आहे प्रभू येशूसाठी आपण त्याला इम्प्रूव्ह करूया. And fill your life, fill your hearts with the advent of Lord Jesus Christ in your life. आणि प्रभू येशूचं जे आगमन आहे त्या आगमनाने आपलं जीवन आपण भरभरून टाकूया. And this is a true story of a family. एक सत्यकथा मी आपल्याला सांगू इच्छितो एका कुटुंबामधली. And there was an American family. एक अमेरिकन फॅमिली होती, They- कुटुंब होतं. They had 5 children. आणि ह्या अमेरिकन कुटुंबामध्ये 5 लेकरं होते. They had collected all the good things, the dresses, the dress materials, the new furniture for their Christmas decoration, and every good thing they could afford. आणि ह्या कुटुंबाने काय केलं होतं की क्रिसमस धूमधाम साजरा करायचा ठरवलं. त्यांनी काय केलं, नवीन कपडे घेतले, आपल्या घरासाठी नवीन फर्निचर घेतलं, सुंदर असं सामान डेकोरेशनसाठी हे सर्व त्यांनी जमा केलं. Had the tastiest of cakes and refreshments brought from the restaurants. क्रिसमस आहे बाबा, चला चांगले केक्स, वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, चांगलं अन्न, मिष्टान्न हॉटेलमधून त्यांनी मागवलं, घरी त्यांनी केलं. Came the 25th of December, आणि आला नाताळाचा दिवस 25 डिसेंबर. and everyone was happy, and the father of the family said, now the time, the worship time, we have to go to church, and let us go and sit in our car. आणि मग आपल्याला मग ते वडील जे म्हणाले, त्या कुटुंबाचे जे वडील होते ते म्हणाले, सगळे आनंदी होते. ते म्हणाले, वडील म्हणाले, चला आज तर नाताळ आहे, भक्ती असते चर्चमध्ये, चला आपण सगळेजण भक्तीला जाऊ. आनंदाने सगळे तयार झाले, आनंद त्यांच्या मनामध्ये
खूप मोठा होता आणि सगळे जण आनंदाने कार मध्ये त्यांच्या बसले. Everyone entered the car, सगळे जण कार मध्ये शिरले, एंटर झाले. and the father was about to start the car, सगळे बसले आहेत का? हो, सगळे बसले आहेत. आता वडिलांनी कार स्टार्ट करायची, वडिलांनी जस्ट कार त्यांची स्टार्टच करायची. and he looked back and asked, "Where is that baby, our little baby?" आणि त्यांनी कारच स्टार्ट करायची तर वडिलांनी काय केलं, मागं वळून पाहिलं आणि त्यांना आठवलं, अरे आपलं तर नवीन बाळ आता काही दिवसापूर्वी जन्मलं, ते बाळ कुठे आहे? Where is that baby? त्यांना प्रश्न पडला वडिलांना की अरे आपलं ते बाळ कुठे आहे? Everyone forgot in this joyous moment the little baby of the family. आणि काय झालं, आपण इकडे काय बघतो की सगळे फार आनंदामध्ये, काय काय आपण आता डिस्क्रिप्शन ऐकलं, कसे ते होते, किती आनंदी होते. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्या घरामध्ये एक छोटस बाळ आहे, त्या बाळालाच ते विसरून That गेले. little baby was sleeping in the cradle. हे लहान बाळ कुठे होतं ज्या बाळाला हे विसरून गेले? हे लहान बाळ तर त्या पाळण्यामध्ये झोपलेलं होतं. Everyone forgot that baby in their happy moment. आणि सर्वजण, त्या कुटुंबातला प्रत्येक जण ते लहान बाळ जे त्यांच्या घरामध्ये नुकतंच जन्मलेलं होतं त्याला विसरून गेले. On this Christmas 2020, are we celebrating everything but forgot Lord Jesus Christ in the cradle? आणि ह्या गोष्टीवरून मला एक प्रश्न आहे, तो मला विचारू द्या आणि आपण ह्याचं उत्तर आपल्या मनामध्ये ठेवा की आपण क्रिसमस 2000, नाताळ 2020 हा साजरा करत आहोत. आनंद आपल्या मनामध्ये आहे, अरे खूप दिवसानंतर चर्च उघडत आहे आणि मी चांगलं तयार होईन, असं करेन तसं करेन. आणि आपण काय या आनंदामध्ये, या तयारीमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये प्रभू येशूला विसरलेलो आहेत का? Don't forget Lord Jesus Christ in the cradle. प्रभू येशूला त्या पाळण्यामध्ये आपण विसरू नका. Don't leave him outside your life, प्रभू येशूला आपल्या जीवनाच्या बाहेर सोडून देऊ नका. but keep him in your life and in your heart. तर प्रभू येशूला आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठेवा. And if you know that I have to be with Lord Jesus Christ in my life, in my heart, then that is Christmas of 2020. आणि जर आपण ही गोष्ट समजला असाल, जाणला असाल की माझ्या आयुष्यामध्ये प्रभू येशू पाहिजे आहेत, माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू पाहिजे आहेत, तर आपण 2020 क्रिसमस नाताळ साजरा करत आहात. And that is the real meaning of Christmas 2020. ख्रिस्त केंद्रित जो नाताळ असतो तोच असतो तोच असतो खरा नाताळ. We are really again and again want to give you the happy Christmas 2020. आणि परत एकदा मला परत आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितात नाताळ 2020च्या. Spiritually filled. आणि हा आपला नाताळ 2020 आध्यात्मिकतेने भरलेला असो. With worldly things. आणि त्यासोबत आपल्याला चांगल्या प्रकारचे कीमती वस्तू पण May Lord Jesus Christ give you perfect health. आणि प्रभू येशू आपल्याला उत्तम असं आरोग्य देव. May he fulfill all your good desires. सर्व आपल्या चांगल्या इच्छा आकांक्षा तो परिपूर्ण करो. All your ambitions. सर्व आपले ध्येय तो परिपूर्ण करो. And he will really shower upon you the choicest blessings in your life. आणि तो निवडक आशीर्वाद आपल्यावर भरभरून पाठव. And this is the correct meaning of Christmas 2020. हेच आहे 2020 नाताळाचा एक खरा अर्थ. Christ filled. जो ख्रिस्त भरित आहे, Christ centered. जो ख्रिस्त केंद्रित आहे, And Christ surrounded. आणि ख्रिस्तच सर्वीकडे आहे. And that is the meaning of Christmas 2020 for you and me, and to all the listeners who are really
giving their ears to this sermon 2000 Christmas 2020. आता आपण ऐकलं खरा क्रिसमस, खऱ्या अर्थाचा क्रिसमस कसा आहे, आणि असाच हा नाताळ, हा क्रिसमस आपल्याला लाभो सर्वांना, जे हे संदेश ऐकत आहेत आणि लक्षपूर्वक ऐकत आहेत, माझ्या मंडळीतले, मंडळी बाहेरचे सर्वजण. And wherever this sermon is going, you have the blessings of Lord Jesus Christ. आणि हा संदेश जे कोणी ऐकत आहेत, जिथे कुठे ऐकत आहेत, सर्वांवर प्रभू येशू भरभरून आशीर्वाद पाठवो. Again we are wishing you the happiest Christmas of your life, to Christmas 2020. परत एकदा मी आपल्याला आनंदमय नाताळ जाओ 2020 चा अशी शुभेच्छा देतो. And thank you for listening to this sermon. आणि आपल्या सर्वांना आभार संदेश ऐकल्याबद्दल.